त्यांना कळलं की त्यांच्या मुलाचा मृत्यू निव्वळ अपघात नव्हता. हर्षची फाईल हरवली हो आणि घरभर डोक्यावर घेतलं नाही अजून त्यांनी. लवकरात लवकर मूळ पदावर या, नाहीतर त्यानंतर जे काही घडेल ते थोपवून धरणं मलाही शक्य होणार नाही. सालेच्या डोळ्यात एक्सरे एक्सरे, त्याचीच भीती वाटते मला. हां तुम्ही ॲडमिट करा, मी पोचतोच. आधी बिझी आहेस? बिझी मी कधीच नसतो. एक विचारू? एक नाही 101 विचार, आपल्याकडे खूप टाइम आहे. तुला ती निळी फाईल कुठे आहे ते माहितीये का? अरे देवा, अजून ते निळ्या फाईलचं प्रकरण चालूच आहे का? निळ्या फाईलचं प्रकरण? अरे वा, डिटेक्टिव्ह स्टोरीला शोभेल असं नाव आहे. एक निळी फाईल असते, त्यामध्ये अणुबॉम्ब बनवण्याचा एक फॉर्म्युला लिहिलेला असतो आणि सिक्रेट 9 नावाचा एक डॉन त्याच्या मागे असतो. त्याची एक सुंदर पण बावळट अशी एक गर्लफ्रेंड असते आणि त्या डॉनच्या मागे गावदेवी पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर आदर्श वर्धन. आधी आणि पुढे ऐक ना, फाईल पाहिली आहेस की नाही? ए अशी काही फाईल असते हेच मला माहिती नाही. तू अशी फाईल काहीतरी स्वप्नात बघितली असशील. कपडे अगं म्हणजे तुला त्याचा काही फॉर्म्युला वगैरे हवाय का? म्हणजे अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला मी तुला सांगतो ना की कसा बनवायचा होता. काय तमाशा चाललाय हा? अरे पण हा शडाप, तुला विचारलं मी. गेट लॉस्ट. काय तमाशा चाललाय? लाज शरम सगळ्या गोष्टी आष्टीला सोडून आलात काय? एका चांगल्या घराण्यातल्या बाईनी कसं वागावं, कसं वागून याची काडीची अक्कल नाही तुम्हाला. शाळकरी मुलीसारख्या घरभर हिंडताय. आणि कोण आहे आधी तुमचा? धीर आहे ना? का शाळेत तुमच्या मागच्या बाकावर बसणारा मित्र आहे तुमचा? काय रघुनाथ मोहितेंची शाळा वाटली काय ही? वाटेल तसा गोंधळ घालायला? वर जाऊन बसा. माई, कमाल आहे तुझी. तुझ्या डोळ्यांसमोर हे सगळं घडत असताना सुद्धा कारण माझे डोळे बिघडलेले नाहीयेत. कावेळ झाली ना की सगळं जग पिवळंच दिसतं. माई, हर्ष, तू यायच्या आधी हे सगळं घर हसतं खेळतं होतं. तू आलास आणि तुरुंग करून टाकलास या घराचा. इतका तिरसटपणा करू नको रे हर्ष. अरे असावरीच्या रूपाने लक्ष्मी आली आपल्या घरात. पदोपदी तिचा अपमान करू नकोस. एखाद दिवशी तिने पाठ फिरवली ना, रघुनाथ, ओय रघुनाथ, रघुनाथ.
शहाजीराव माने. राजी, तुला आठवतं का रे, आज किती वर्षांनी घरी येऊन राहिला बाबा. तुही सावरी शाळेत जायला लागली तवा का तुले धाकली झाली तवा? अरे सावरी शाळेला जायला लागली ना तेव्हा धाकटी अंतरा झाली ना बाबा. म्हणजे दोन्ही बी बरोबर. खरं खरंय. हो, पण तू एकदाच घरी येऊन राहिला, दोनदा नाही. माफ करा भोसले साहेब, तुम्ही आम्हाला इथं आणून सोडलं. अरे आमच्या जुन्या मित्राची गाठ घालून दिली. आभार आपले. काय तुम्ही कामाची माणसं, तुमचा वेळ उगाच वाया जाया नको. तेव्हा तुम्ही निघा, आम्ही जाऊ परत. काय आमच्या बऱ्याच वर्षाच्या गोष्टी राहिल्यात बाकी. नाहीतर आम्ही म्हाताऱ्याला तसा भरपूर वेळ असतो नाही का. तेव्हा निघा. म्हणजे म्हणजे चंद्रपूरहून मला तुमच्या समारंभाच्या ठिकाणून फक्त इथे आणून सोडण्याकरता बोलवलं होतं. नाही, कामाचं तसं बोलता आलं असतं, पण आज नको. आज रघुनाथाला भेटतो. हा, म्हणजे ड्रायव्हर पाठवला असता ना. अरे आपल्या काकाला सोडायला आला असं समज. नाही तर या तुझ्या सासऱ्याला. जावे बापू, या ना या. नाही नको, निघतो. जावई चांगला मिळाला तुले, पण त्यात तुही पुन्हा काही नाही बरं का. तुझी पोट्टीत लाख मोलाची आहे, म्हणून असा नवरा दिला तिला ते भगवंतानं. अरे बाबा, चला आत तर चल. हॅलो. हॅलो, मी आसावरी बोलते. आज आपण भेटू शकतो? आज उद्या भेटलो तर नाही चालणार. तुम्हाला वेळ नसेल तर? नाही तसं नाही अगं, आज संध्याकाळी मी जरा नाही, मी एक काम करतो, मी तुला एक अर्ध्या तासात फोन करतो. आसावरी, हा तुझ्या घरचा नंबर आहे का? नाही म्हणजे ह्या नंबरवर फोन केला तर चालेल ना? नको नको नको, मोबाईलवरती करा. बरं ठीक आहे, मी तुला एक अर्ध्या तासात फोन करतो. ओके, बाय. बाय. सॉरी सचिन, खूप त्रास देते तुम्हाला, पण कुणाशी बोलू मी? आज आई असती तर. बरं वाटलं गड्या. बर, आता इतक्या वर्षानंतर आलाच आहेस तर जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का धनाजी. ए नको नको, जेवणा बिवण्याचं नको बाबा. अरे वहिनीला जाऊन 6 महिने पण नाही झाले, तर जेवणा घेवण्याचं नंतर बघू की. अरे ती आज असती ना तर तू जेवल्याशिवाय गेला असतास तर तिला आवडलं असतं का? आजही तिला आवडणार नाही. रघुनाथ नको रे. तिला आवडणार नाही.
लेट होईल कळवतो तरी. कोणाला? आमच्या राजाला. राजाराम हा राजा. हा मी इथे मोहिते मास्तरांकडेच आहे, जेवणार आहे इथे. लेट होईल. शिरपतीला गाडी घेऊन नाश्त्यालाच पाठवशील का? बर. काय जेवणार आहे जेवायला? हे अंतरा ठरवेल. अंतरा, हे अंतरा. अरे अंतरा नाहीच आहे नाही का? म्हणजे अरे तिच्या कॉलेजमध्ये आज अख्खा दिवस कसलं तरी वर्कशॉप आहे. ठीक आहे, तकलीफ घेऊ नको. आपण बाहेर जाऊ का जेवायला? अरे का मला अजून खिचडी करता येते बरं. तर कशाला खिचडी बिचडी करत बसते बे तू? अरे हॉस्टेलमध्ये खिचडी मोठ्या आवडीनं खायचाच हा, आणि ती सुद्धा त्या हॉस्टेलच्या मेसची. आज माझ्या आजचे काउंटर बघ, स्वर्ग सुख लाभते की नाही ते पहा. हॅलो. हॅलो नंदिनी, मी आत्ताच कान धरलेले आहेत, त्यामुळे मला पटकन माफ करून टाक. का, काय झालं? मला आज घरी यायला उशीर होणार आहे. नाही, अजिबात चालणार नाही. अहो तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना, तुम्ही आज मला शॉपिंगला नेणार आहात. हो मी म्हटलं होतं. नुसतं म्हटलं नव्हतं, प्रॉमिस केलं होतं. बरं बाई, प्रॉमिस केलं होतं, पण आता काम आलं त्याला काय करणार मी? काय हो, तुमच्या ऑफिसमध्ये दुसरी माणसं नाही आहेत का? आहेत ना, भरपूर माणसं आहेत, पण काय करणार? तुझ्या नवऱ्या इतका कर्तबगार कोणी नाही ना. असू देत, मला काय उपयोग त्याचा. अरे असं काय म्हणतेस? तुला काही उपयोग नाही? हं? काल रात्री पुरे झाला तुमचा फाजीलपणा, आणि आता विषय बदलू नका. मला का छळताय तुम्ही? हे बघ, उद्या आपण नक्की जाणार. आय खबरदार प्रॉमिस बोलाल तर. कळली हा तुमच्या प्रॉमिसची किंमत. नंदिनी अगं असं कसं म्हणतेस तू? ठीक आहे, तुम्ही लवकर या, मी तुमची वाट बघते. ठेवते मी. बाय. नंदिनी, हॅलो आसावरी. उमा, ए उमा, उमा. काय झालं? अर्ध्या वाटेतून का परत आलात? राहिलं की? अगं राहिलं नाही, सापडलंय. सापडलंय? हा. बघू. काय बघू? सापडलंय म्हणलात ना. तसं नाही ग, सोन्यासारखी एक संधी सापडली. आता सरळ सांगणार आहात का कोडीच घालत बसणार आहात? सांगतो. खाली ना दादाकडे धनाजीराव माने आलेत. अगं हे कोण धनाजीराव माने? तुला धनाजीराव माने माहित नाही? आता सांगा ना, माहित नाहीये तर. अगं धनाजीराव माने विदर्भातली फार मोठी वजनदार असामी आहे. कडगंज श्रीमंत आहे. 1760 उद्योगधंदे त्याच्या मालकीचे आहेत. राजकीय वर्तुळामध्ये जबरदस्त वजन आहे त्याचं. धनाजीराव माने. काय हो, त्यांचं भाऊजींकडे काय काम आहे? तेच तर कळत नाही ना मला. अगं मी बघतो तू समोरासमोर गप्पा मारतात दोघे. हो, तू एक काम कर, तू खाली जा आणि त्यांना काय हवं नको ते बघ जरा. हो बघते ना. पाहिजे तर अंतराला मदत करण्याच्या मिशाने जा. पण ना ते दोघे नेमकं काय बोलतायत ते जरा मला काढून आण. नाही, मी जाते खाली, पण हे सगळं तुम्ही का करताय? अगं वेडे, दादानी त्या धनाजीरावांकडे एक शब्द टाकला ना, किती एक शब्द, तर माझी PWD मधली नोकरी सोडून देईन मी, स्वतःचा बिझनेस काढू शकेन. खोऱ्याने पैसा मिळेल, खोऱ्याने पैसा. खरंच हे लक्षातच आलं नाही माझ्या. या माणसाला प्रसन्न करून घ्यायलाच पाहिजे. मी जाते. नाही थांब, नको 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 नको. मीच म्हटलं पण नको नको नको. तू तिकडे काहीतरी बडबडशील, माझी असलेली नोकरी जायची.
मी स्वतःच बघतो काय ते प्रकरण. तुम्ही तानाजीराव माने. सांभाळून. अरे मग एवढ्या सगळ्या उचापती करत राहण्यापेक्षा निवडणूक लढवून सरळ सरकारच जायचं, चांगलं मंत्री व्हायचं. हे काय भलतंच करून राहिलं बाप्पा. तुला खरं सांगू का, त्यात काय मजा नाही. कसं आहे, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आपण ठरवावा. 4-2 मंत्री आपले यार दोस्त असावे. मुख्यमंत्र्यांनी महिन्यातनं 2-3 टायमाला आपल्याला फोन करत राहावा. कुठल्या का पक्षाचा असे ना. म्हणजे कसं, आपले सगळे धंदे व्यवस्थित चालू राहतात असंच की नाही. धंदे आपण काय चोऱ्या करतो का डाके घालतो बे. आपलं सगळं काम कायदेशीर. हो का. मग दर 6 महिने वर्षातून एकदा तरी हे पेपरवाले तुझ्या नावाने शंख का करतात रे. ते तर काम ते करतात, आपलं आपण करत राहायचं बस. खरं आहे साहेब, खरं आहे. हत्तीनं कसं साहेब, हत्तीसारखं राहावं. काय काय शेवटी पेपर मध्ये रोज रोज चांगला आपल्याबद्दल लिहून त्यांचीच नोकरी वांधत येईल ना. त्याच्यामुळे असं मध्ये मध्ये वाईट वाईट लिहिलं तर बरं आपण आपलं समजून घ्यायचं. हा? अहो नाही साहेब, पण अहो तुमच्या स्तुतीचे लेख पान पान भर येतात. हो, विरोधाची बातमी इकडेच कुठेतरी अशी कोपऱ्यात. आम्ही आपल्याबद्दल पेपरमध्ये काहीतरी छापून येण्यालाच भीतो. चांगलं आलं नाही तरी चालेल, पण वाईट नको म्हणतो. दादा खिचडी झाली, मला वाटतं गॅस बंद करूया. हा, आता 2-4 पापड भाजतो, मग जेवायला बसू. दादा मी पाठवून देऊ उमा बरोबर पापड. ते पापडने मला तकलीफ होते, पापड नको. तुला पापड नको. चालतील बे. कोण होता त्याच्याशी तू एक शब्द पण बोलेनास, म्हणून त्याला कटवायला. कोण होता बे? माझा भाऊ आहे, इथंच वर राहतो. गाढवासारखा वागला. त्याशिवाय त्याला तू असा खटमलासारखा झटकशील का? तू बी भारी भल्ला माणूस बाबा. स्वतःच्या भावाला पण नाही सोडते. हा, ते आठवतं ना कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला बी तू आठवते का? व्हेरी सॉरी, मला उशीर झाला. नाही पण लवकर निघता येणं अशक्य होतं. पण वेळात वेळ काढून तुम्ही आलात हेच खूप आहे सचिन. बरं काय झालंय, एवढं अर्जंटली मला फोन केलास? मी तुम्हाला इथे बोलवलं खरं, पण कसं आणि काय सांगू हेच कळत नाहीये. असं बरी आपण कुठंतरी बसूया, असं रस्त्याच्या मधोमध नको. हां, शांतपणे बसून बोलू. ओके, ये.